आज ना दिवसाची सुरुवात देवाच्या पूजेपासून करते. कारण की रोज करते पण शूट करायला काही मिळत नाही. आणि आज उपीट केलं. आणि आज मी असं सांगते ह्यांना की मिरच्या न संपलेल्या होत्या, कारण की त्या दिवशी बाजार आणला तर मिरच्या आणायला विसरले. कारण की मला जायचं होतं मुंबईला 2 दिवसासाठी, म्हणून मी 2 दिवसासाठी मुंबईला गेली होती. आणि त्यानंतर विचार केला होता की तिकडून आल्यानंतर आणेल, म्हणून थोड्याशा होत्या त्या मिरच्यामध्ये मी आज उपीट केलेलं आहे इथं नाश्त्याला. रवा भाजून घेतला आणि मग आपलं कांदा मिरची जे काय असतं ते टाकून. जर तुम्ही पण उपीटच म्हणता का उपमा म्हणता ते मला कमेंट करून सांगा, कारण की आमच्या इथं पुण्याला तर उपीटच म्हणतात. तर नाश्त्यासाठी आज उपीट आणि चहा असं होतं, कारण की मुलांना पण आवडतं. आणि सकाळ सकाळ मुलांचं पोट भरलेलं असलं, स्पेशली दादूचं भरलेलं असलं तर तो मला काही त्रास देत नाही. त्याच्यानंतर बाजारात जाऊन आली, फायनली मिरच्या घेऊन आली, भाजी वगैरे धुवून ठेवते. आणि त्याच्यानंतर वरण भात करायला घेतला इथं. वरण भात करून झाल्यानंतर आज वातावरण पण इतकं छान होतं. सकाळपासूनच पुण्यात पाऊस लागलेला होता. वरण भात चपाती भाजी करायला चपाती भाजी म्हणजे भुर्जी केली होती आज, भाजी काही केली नव्हती. आणि लसूण असा मी सोलून ठेवते. सोलून ठेवलं की बरं पडतं, जरा काम इझी होऊन जातं माझं. त्यासाठी मी असं थोडासा वेळ भेटला की असं करते. आणि बघा बाहेरचं वातावरण खूप छान आहे. पाऊस सकाळपासूनच लागला आहे पुण्यामध्ये. आणि झाडांना तर खूप छान छान वेले फुलं आले. आणि हे मासे मी नवीन आणले, बघा किती सुंदर. तुम्हाला आवडतं का मासे ते मला कमेंट करून सांगा. फायनली भाज्या सगळ्या सुकल्या आणि मी त्या पिशवीमध्ये बांधून फ्रीजमध्ये स्टोअर करून असं चांगल्या प्रकारे सुकवून ठेवलं की खूप दिवस राहतात पण भाज्या. आणि चांगलं मिरच्यांचे नाके काढून ठेवले की मिरच्या खराब होत नाहीत. आणि त्यासाठी नाके काढून असं स्वच्छ एका डब्यामध्ये भरून ठेवते. खूप दिवस 15-20 दिवस तरी मला ह्या मिरच्याच जातात. त्यासाठी तुम्ही कसं करून ठेवता, नाके काढून ठेवता का मिरच्याचे ते मला कमेंट करून सांगा. आणि आजचं वातावरण तर खूपच छान होतं बाहेर. आणि इथंच एंड करते. बाय.